ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। पायिक पाठीशी घातला आपण पुढा राहिला। तेने पांचजन्य आस्फुरिला अवलिळाची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर गेल्यानंतर माझे आणि पंडूचे पुत्र काय करीते झाले असा धृतराष्ट्राने प्रश्न विचारला आणि संजय त्या कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या वृत्तांताचं कथन करत आहे की राजा दुर्योधन पांडवांचं सैन्य पाहून द्रोणाचार्यांच्या जवळ गेला। तुमचा बुद्धिमान असणारा दृष्टद्युम्न नावाचा द्रुपद पुत्र शिष्य त्याने पांडवांच्या सैन्याची रचना केली। त्या सैनिकांच्यामध्ये असणारे महारथी त्यांचाही आपण वृत्तांत जाणून घ्यावा याकरिता तो उल्लेख करतो आहे सर्वजणांचा। सर्वे एव महारथाः। यानंतर आमच्याही पक्षामध्ये जे काही विशिष्ट योद्धे आहे त्यांचाही तो परिचय करून देतो आणि सर्वांचा परिचय झाल्यानंतर पांडवांची आणि आपल्या सैन्याची तुलना करून असं म्हणतो आहे की भीष्माचार्यांच्याद्वारे रक्षण केलेलं आमचं सैन्य हे अपर्याप्त आहे आणि भीमाच्याद्वारे रक्षण केलं गेलेलं पांडवांचं सैन्य पर्याप्त आहे। दोन अर्थ होतात। पर्याप्त आहे म्हणजे अल्प आहे आणि अपर्याप्त आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणात आहे, हा पहिला अर्थ। दुसरा अर्थ पर्याप्त म्हणजे पुरेसं आणि अपर्याप्त म्हणजे पुरेसं नाही। अर्थात जरी पांडवांचं सैन्य 7 अक्षौहिणी प्रमाणाचं असेल पण आमचा पराजय करण्यासाठी ते पर्याप्त आहे, पण 11 अक्षौहिणी असणारं सैन्य त्यांचा पराभव करावा याकरता आमचं सैन्य मात्र अपर्याप्त आहे, अर्थात पुरेसं नाही। कारण सैनिकांच्या संख्येवर युद्ध लढवलं जात नाही तर त्या सैनिकांच्या ठिकाणी सामर्थ्य किती आहे यावर युद्ध लढवलं जातं। बऱ्याचदा असं असतं ज्या देशातले सैनिक युद्धच बऱ्याच वर्षापर्यंत करत नाही त्याही सैनिकांचं सामर्थ्य जे असतं ते कमी होऊन जातं। उलट ज्या देशातले सैनिक कायम सावध असतात म्हणजे शत्रूच्या गराड्यामध्ये सापडलेलं जे राज्य असतं राष्ट्र असतं त्याच देशातले सैनिक जास्त प्रमाणामध्ये युद्ध करू शकतात। तुम्ही जगाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला हे लक्षात येईल। काही देश 6 शत्रू राष्ट्राने झाकले गेलेले आहेत पण ते कोणालाच आवरत नाही, कारण त्यांनी ते सत्य केलं आहे। रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग हे त्यांनी सत्य करून दाखवलेलं आहे। म्हणून ज्या देशातले सैनिक युद्धच बऱ्याच काळापर्यंत लढले नाही ते लढतील आणि पराक्रम गाजवतील अकस्मात, असं घडत नाही। म्हणून युद्धनीतीचा नियम असा आहे, आपण तरी दररोज किती सराव करतो याला सांगता येणार नाही, पण सैनिकांच्या बाबतीमध्ये त्यांना दररोज सराव करावा लागतो आणि शिस्त हा सैनिकांचा तर आत्मा आहे। शिस्त पाळतात बघा, ते शिस्तच त्यांच्यापासून जन्माला आलेली आहे। जर आपण एखाद्या सैनिकाची मुलाखत घेतली तर आपल्याला कळतं बघा। आणि खरे निष्काम कर्मयोगी निस्वार्थी कोण असेल तर ते सैनिकच असतात। बऱ्याच प्रसंगामध्ये ते शौर्य गाजवतात पण आपल्या नावाचा जगाला परिचय व्हावा अशी अपेक्षाच करत नाही। त्यांना माहिती आहे की दुसऱ्या क्षणाला आपलं मरण आहे पण तरीसुद्धा युद्धामध्ये सहभागी होतात। निष्काम कर्माशिवाय आहे का? तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद या दोहीचे नाव बंद कर्माचा की मनोनी फळी लाग सांडोनी देहसंग कर्मे करावी हा चांग निरोप माझा। या ओवीचं पूर्ण अनुसरण कोण करत असेल तर देशाचं राष्ट्राचं रक्षण करणारे सैनिकच करत असतात। भाव असा आहे, नुसत्या सैन्यांच्या संख्येवर युद्ध जिंकता येत नाही, त्या सैनिकांच्यामध्ये तशा प्रकारचं ओज तेज वीर्य पराक्रम सामर्थ्य राष्ट्रभक्ती आणि स्वामीची सेवा ही सगळे सद्गुण असावे लागतात, तेव्हा युद्ध जिंकता येतं। आपण इतिहास बघितला तर लक्षात येईल छत्रपती शिवाजी महाराजांकडे असणारं सैन्य अल्प प्रमाणातला पर्याप्त, पण कोणी पण समोर येऊ द्या ना
त्याला जिंकून घेण्याकरता ते पर्याप्त आहे. कोणी येऊ द्या, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते हे अनेक प्रसंगामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच प्रसंगामध्ये महाभारत असेल, रामायण असेल, यातल्या संदर्भाचा बरोबर कौशल्याने वापर केलेला आहे. म्हणून जे महाभारतात आहे तेच बाकी सगळीकडं आहे, जे महाभारतात नाही ते जगात कुठंच नाही, असा त्याचा नियम. या सगळ्यांचा विषय असा आहे की दुर्योधनाच्या मनातला भाव, जरी सैन्य आपलं जास्त असेल पण मला तर अजूनही वाटतं की ते अपर्याप्तच आहे, आणि पांडवांचं सैन्य मात्र पर्याप्त आहे, असाही काही महापुरुषांनी अर्थ केला. सर्वांना तो सूचना देतो आहे की भीष्म हे इच्छामरणी आहे. जोपर्यंत भीष्माचार्य सेनापती आहे तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. म्हणून भीष्मम एव अभिरक्षन्तु भवन्तः सर्वे एव हि. सर्वांनी सर्व बाजूने केवळ भीष्माचार्यांचं रक्षण करावं अशी त्याने सूचना सर्वांना केल्यानंतर भीष्माचार्यांना आनंद झाला. हा ज्ञानोबांचा शब्द आहे बरं. श्लोकामध्ये असा आहे की दुर्योधनाला आनंद व्हावा याकरता भीष्माचार्यांनी सिंहगर्जना आणि शंखनाद केला. पण ज्ञानोबा म्हणतात नाही, या राजयाची या बोला सेनापती संतोषला. भीष्माचार्यांना आनंद झाला. काय प्रेम आहे दुर्योधनाचा आपल्यावर, आनंद झाला. तर सगळ्यांना म्हणतो आहे की केवळ भीष्माचार्यांचं रक्षण करावं. त्या आनंदाच्या भरामध्ये सिंहगर्जना केली आणि वीरवृत्तीच्या बळाच्या सामर्थ्याने शंखनाद केला. त्याचा काय परिणाम झाला तोही आपण पाहिला. भीष्माचार्यांचं अनुसरण सगळ्या कौरवांच्या पक्षातल्या महारथी योद्ध्यांनी केलं. त्याही आवाजाचा परिणाम तो आपण पाहिला. परिणाम त्रैलोक्यावर झाला, परिणाम निसर्गावर झाला, परिणामाची बाजू सत्यलोकापर्यंत गेली. स्वर्गामध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली. फक्त पांडवावर परिणाम काही झाला नाही. तव पांडव दळा आत वर्तले काही. मग अत्यंत पांढऱ्या शुभ्र वर्णाच्या 4 अश्वांनी तयार केलेल्या मोठ्या रथावर विराजमान असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आणि भक्तराज अर्जुनानी किंवा इतर असणाऱ्या पांडवांनी आपापल्या शंखध्वनी वाजवायला प्रारंभ केला. त्याचं असणारं वर्णन ज्ञानोबाराय करतात. आता ज्ञानोबारांची आवड कोणती आहे? वैकुंठवासी गुरुवारी घोलेबाबा म्हणायचे, बुवा संजय हा ज्ञानोबारायचा आवडीचा विषय आहे. का असणार नाही? कारण संतांना संत आवडतात, आवडावी. भक्ताला भक्त आवडतात, आवडले पाहिजे. तसं हे भक्तराज अर्जुनच आहे की नाही? वास्तविक असं आहे, सगळ्या भक्तामध्ये प्रथम क्रमांक कोणाचा असेल तर भक्तराज अर्जुनाचा आहे. यो मद्भक्त समे प्रिया मनोनिगा पुंडसुता. तूची प्रिय आणि तूची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली. जसं ज्ञानोबारायांचं संजयावर प्रेम आहे तसंच ज्ञानोबारायांचं भक्तराज अर्जुनावर सुद्धा प्रेम आहे. आणि त्या प्रेमाच्या भरामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, खरं सांगू का, मला तर असं वाटतं आहे की अर्जुनाचं स्तवन करावं. तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा. ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीची दैवा एकायतन झाला. सगळ्या त्रैलोक्यातलं परमार्थाचं भाग्य एकट्या अर्जुनाच्या ठिकाणी राहायला आलं. कैसे दैव येत सुर वाढले ते जाणो नये. संजयो म्हणे कौरवेशा श्रीकृष्ण एथ विस्मयो कायसा. श्रीकृष्ण स्वीकारी जे तयायसा भाग्योदय होय. भगवान परमात्मा ज्याचा स्वीकार करतात ना त्याच्या जीवनामध्ये अशा भाग्याचा उदय होतो. आणि त्या भाग्याने संपन्न कोण असेल जगामध्ये तर भक्तराज अर्जुनच आहे, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला. त्रैलोक्यातलं सगळं दैव फक्त एका ठिकाणी राहायला यावं असं अर्जुनाचं ऐश्वर्य आहे. ज्ञानोबाऱ्यांना वर्णन करायचं आहे अर्जुनाचं, कारण पुन्हा शंखनाद होणारच आहे. त्याही अगोदर भगवान परमात्म्याचं वर्णन करतात आणि त्याही अगोदर हे दोघेही देवभक्त ज्या रथावर विराजमान आहे त्याचंही ज्ञानोबाराय तोंड भरून वर्णन करतात. विजयाचा गाभा आहे, महातेजाचं भांडार आहे, वेगाच्या बाबतीमध्ये गरुडाची बरोबरी करतील असे 4 अश्व जुंपलेले आहेत. किंवा पंख असणारा मेरू पर्वत असावा
असा तो रथ शोभायमान दिसतो, ज्याच्या तेजाने संपूर्ण दाही दिशा कोंदून गेलेल्या आहे आणि ज्या रथावर अश्ववाहक, वास्तविक पुढच्या ओव्यामध्ये सारथी शारंग धरू, जे सारथ्यपण पार्थाचे शब्द असे आले आहे, पण ज्ञानोबाने शब्द वापरत असताना पहिला शब्द वापरला अश्ववाहक. याचा अर्थ भगवंताने अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारली, त्या घोड्यांची देखभाल करावी, त्यांना स्वच्छ धुवून काढावं, जखम झाली असेल तर उपचार करावा, कधीकधी त्यांची मालिशही करावी. हे प्रेम आहे देवाचं, त्याच्या आवडीने आवडी इतरी. अर्जुनावर प्रेम आहे तर त्याला ज्या ज्या गोष्टी उपयुक्त असतात त्या सर्वावर देवाचं प्रेम आहे. आणि हे भक्तराज अर्जुनाचा ऐश्वर्य बघा, श्रीमंती आहे अध्यात्मातली, म्हणून देव अश्ववाहक झाले. रथाचं संचालन करणं हे तर महत्त्वाचंच आहे, पण अश्ववाहक शब्दातून त्या सगळ्या अश्वांची अर्थात घोड्यांची सुद्धा काळजी घ्यावी हा शब्द ज्ञानोबाने वापरला. आणि सामान्य एक अश्ववाहक म्हणजे कमीपणाची सेवा आहे आणि सेवा करणारा वैकुंठीचा राणा आहे. आता एखादा माजी विद्यार्थी जर असेल आणि आपण त्याला म्हटलं मीठ वाढा पंक्तीमध्ये, तर तो अरे माझं स्टेटस काय आहे आणि तुम्ही मला मीठ वाढा सांगतात का? एवढं सांगा, कुठं काय कमी जास्त ते मी सांगतो, हे मी सांगणार नाही. पण वैकुंठीचा राणा असणारा हा परमात्मा स्वतः अश्ववाहक झाला. यातून भक्त पराधीनता आपल्याला कळते बघा. अहम भक्त पराधीनः, मी भक्ताच्या एवढा अधीन आहे. किती अधीन आहे? भक्ताने सांगितलेली कामं करावी. ओंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. सगळा अभंग जर आपण पाहिला, अर्जुनाचे रथी होय हा सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, या सगळ्या अभंगामध्ये वर्णन आलं की नाही सगळं. अश्ववाहक स्वतः परमात्मा झाला. त्या रथाच्या गुणांचं वर्णन काय करावं? काल आपण 2 ओव्याचा विचार केला होता. अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर असणारे वानर साक्षात हनुमंतराय भगवान शंकराचा अवतार आहे आणि सारथी रूपाने प्राप्त झालेले शारंगधर परमात्मा साक्षात भगवान महाविष्णू आहे. या ओवीतला आणखीन एक बारकावा आहे. भक्तराज अर्जुनाचं वर्णन केलं की नाही. सारथी शारंगधर अर्जुनेशी, हे अर्जुन भक्त आहे आणि या भक्ताचं मोठेपण कळत असताना 2 देवाच्या मध्यभागी तो आहे. एकतर ध्वजस्तंभावर असणारे मूर्तिमंत शंकर आहे आणि सारथी रूपाने पुढे भगवान विष्णू विराजमान आहे. म्हणजे ज्या भक्ताच्या जीवनामध्ये हरी आणि हराचा ऐक्य साधलेला आहे तो युद्ध करण्यासाठी आलेला आहे. आपण जर ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं ना, तर हरी हरा भेद नाही नका करू वाद, याचे प्रमाण आढळतात बघा. पहिलं प्रमाण इथं आहे. नंतर शंभू का श्रीहरी पडियंता होय, तिथं दुसरं प्रमाण आहे. किंवा लिंग का प्रतिमा दिठी देखत केव अंगेष्टी, लोटीचे का काठी पडली जैसी, तिसरं प्रमाण. चौथं प्रमाण ना तरी एखादे नाव त्याची शैव का वैष्णव, वाचे वशी ते वाग्भव तप जाणावे. ज्ञानेश्वरीमध्ये 4 प्रमाणं सापडतात. हरी आणि हराचा ऐक्य ज्ञानोबाने सांगितलं आहे. नाम घ्यायचं असेल तर शिवाचं किंवा वैष्णव नाव घ्यावं. नमस्कार करायचा असेल भगवान शंकराच्या पिंडीला किंवा भगवान विष्णूच्या मूर्तीला नमस्कार करावा. देव आवडायचा असेल तर शंभू का श्रीहरी पर्यंता होय. आणि असं कोणी भक्त आहे का? अर्जुनेशी. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेशी. म्हणजे भगवान विष्णूने सारथ्य कर्म करावं आणि भगवान शंकराने रक्षण करावं. सारथ्य कर्म करावं यातून पालन आहे आणि मुळामध्ये संहाराची देवताच ध्वजस्तंभावर विराजमान आहे. तर अर्जुनाचा संहार कोण करू शकेल? आता संहार करत्या देवाकडे रक्षणाची जबाबदारी दिली आहे. ज्याच्याकडे संहार करायचं खातं आहे त्या भगवान शंकराला काय सांगितलं? यांचं वर बसून रक्षण करा. किती मोठी काळजी आहे. हे ते अर्जुनाचं ऐश्वर्य बघा. ज्ञानोबा म्हणतात भान पा काय आश्चर्य आहे, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. काल आपण संदर्भ पाहिला ना, राजसूय यागाच्या प्रसंगामध्ये सर्वांनी सर्व जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या.
सर्वांनी, कोणी यज्ञशाळा पाहायची, कोणी भोजनशाळा पाहायची, आलेल्या अतिथींचं स्वागत कोणी करायचं, चरण प्रक्षालन कोणी करायचं, दक्षिणा वाटप कोणी करायची, उष्टापत्रावाळ्या भगवंतांनी सांगितलं मी काढणार. अशा अनेक जबाबदाऱ्या होत्या की नाही. याही युद्धाच्या प्रसंगाला भगवंताला ते करता आलं असतं, पण नाही. भगवंताने मुद्दाम एक काम निवडलं. कोणतं? सारथ्यपण पार्थाचे करीत असे. या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाचं संचालन मलाच करायचं आहे, बाकी मी कोणाकडे जबाबदारी देणार नाही. पण यातून भगवंताचा भाव काय आहे? ज्ञानोबा भाव पुढच्या ओळीमध्ये सांगतात. या रूपाने परमात्म्याने एक कार्य केलं. पायीक पाठीशी घाताला आपण पुढा राहिला, तेने पांचजन्य आस्फुरिला अवलिळाची. भगवंताने हे रथाचं कार्य करत असताना पायीक म्हणजे भक्तराज अर्जुन आपल्या पाठीमागे घातलं. त्याला पायीक पाठीशी घाताला आणि आपण स्वतः युद्धाच्या तोंडावर पुढा उभा राहिला. आणि त्या परमात्म्याने अवलिळाची म्हणजे सहज पांचजन्य नावाचा शंख आस्फुरीला वाजविला. आता यातला एक बारकावा सूक्ष्मता अशी आहे. भीष्माचार्यांनी शंख वाजवला ना, तेव्हा शब्द कसा आहे ज्ञानोबाऱ्यांचा? तयाची तुलगा सवे वीरवृत्तीचे ने थावे. थावे म्हणजे बळ. भीष्माचार्यांनी शंख वाजवला तर वीरवृत्तीचं बळ वापरलं. त्या बळाचा परिणाम असा झाला, जेवढ्या बळाने शंख वाजवला तेवढा प्रभाव मोठा झाला. पण इथं तसं नाही आहे. इथं शंख सहज वाजवला आणि प्रभाव एवढा झाला की त्यांचा प्रभाव काय होता कोणाला स्मरणसुद्धा. सहज वाजवला. बघा पराक्रम पुढे येणार आहे. अवलिळाची सहज भगवंताने शंखनाद केला. पायीक पाठीशी घातला. यातून भगवंताचा भक्त वात्सल्य स्वभाव प्रगट होतो. तुकोबाराचं प्रमाण आहे. भगवान परमात्मा काय करतो? आम्हा घाली पाठीकडे आपण कळे काळाशी भिडे. किंवा 12व्या अध्यायामध्ये ओवी आहे बघा. ज्ञानोबारा म्हणता कळीकाळ नकोनिया घेतला पटा, किंबहुना धनुर्धरा जो मातेची या उदरा, तो मातेचा सोयरा केतुला आपा, तेवी मी तया जैसे असती दैसिया कळीकाळ नकोनिया घेतला पटा. नकोनिया म्हणजे पराभव करून. मी कळी काळाचा पराभव करून भक्ताला आपल्या पदराखाली घेतलेला आहे. याचा अर्थ असा आहे की परमात्मा संकट स्वतः सहन करतो, पण संकटाची असणारी कोणत्याही प्रकारची क्षती आपल्या भक्ताच्या अंगालाही लागू देत नाही. वास्तविक भगवंताला कोणत्याही बाजूला राहता आलं असतं. बघा अर्जुनाच्या उजव्या बाजूला राहता आलं असतं, अर्जुनाच्या डाव्या बाजूलाही थांबता आलं असतं, एखाद्या प्रसंगाला मागे राहता आलं असतं. पण नाही, मुद्दाम परमात्मा सारथी रूपाने पुढे राहिले. भाव असा, जर काही संकट आलंच माझ्या अर्जुनावर तर पहिल्यांदा ते संकट माझ्या छातीवर आदळावं. पहिल्यांदा क्षती झालीच काही तर माझी व्हावी, पण अर्जुनाला मात्र काहीच इजा होऊ नये. महाभारताच्या युद्धाला जेव्हा प्रसंग प्रारंभ होणार होता तेव्हा हे दर्शन करायला गेले भक्तराज अर्जुन धर्मराजाचं. कारण भाऊ मोठा आहे, आशीर्वादही घ्यावा आणि आज्ञाही घ्यावी. दर्शन घेतलं आणि धर्मराजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, प्रभो हा एकटाच अर्जुन आहे ज्याच्यावर आमचं संपूर्ण युद्ध अवलंबून आहे. तुम्हालाही माहिती आहे, आम्हाला माहिती आहे आणि कौरवाला माहिती आहे की जर अर्जुनाची जर काही बाबतीमध्ये पराभव झाला किंवा अर्जुनची गतप्राण जर झाले तर पांडव पक्षातलं कुणीच वाचणार नाही. म्हणून आमची विनंती अशी, प्रभो माझ्या अर्जुनाचं रक्षण करा. भगवान म्हणले, तुमचं नातं काय आहे? धर्मराजाला सांगितलं, तव भ्राता, हे अर्जुन फक्त तुझा भाऊ आहे. आता माझे नाते ऐक. तव भ्राता मम सखा मम भक्ता, हा अर्जुन तुझा फक्त भाऊ आहे, म्हणजे तुझं एकच नातं आहे, तरी तो एवढी काळजी करतो. माझा तर आते भाऊ आहे. कुंती मातेचा मुलगा आहे ना, म्हणजे आते भाऊचं नातं आहे. पुन्हा मम सखा,
माझा परममित्र आहे, मम भक्त माझा भक्त आहे. पुढे जाऊन सांगू का, सुभद्रेचा हा पती असल्यामुळे माझा मेवना आहे. त्याच्या पुढे सांगू, 14व्या अध्यायामध्ये गोवी आली आहे. मग म्हणे गा प्रज्ञाकांता, उजवली आजी वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता जोडल अशी. अर्जुना तू प्रज्ञाकांत आहे, माझ्याकडे वक्तृत्व नावाची कन्या आहे, आणि तुझ्यासारखा श्रोता मिळाल्यामुळे तिचं लग्न झालं, म्हणजे अर्जुन माझा जावई आहे. जावई आहे, मेवना आहे, सखा आहे, भक्त आहे, भ्राता आहे. तुझ्या एका नात्याकरता तुला एवढी काळजी वाटते, तर माझी 5 प्रकारची नाती आहे अर्जुना बरोबर. काळजीच करू नको, प्रसंग आला तर मी सहन करेन, पण अर्जुनाला मात्र कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाही. यासाठीच भगवंताने पायिक पाठीशी घातला. अर्जुनाला रथी केलं म्हणजे नुसतं रथी नाही, भाव असा होता की अर्जुनाने मागं थांबावं आणि भगवंताने पुढे राहावं. भगवंताचं असंच आहे बघा, जर एखाद्या भक्ताच्या पायाचे रज्जकण लागायचे असेल तर परमात्मा त्याच्या मागे चालतो, आणि संकट यायचे असेल तर परमात्मा पुढे राहतो. नामयाचे पाठी चाले केशराज, लागावया रजचरणीचे, किंवा निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पूये इत्यंग्री रेणुभी. माझ्या ठाई जे पवित्रपण ते भक्तांचे निमज जाण, या लागी भक्ता मागे मी आपण धावे चरण रेणू वंदावया. चरण रज लागायचं असेल तर पाठीमागे राहतो, आणि संकट आली तर परमात्मा पुढे विराजमान होतो. आणखीन एक भाव यातला असा आहे, जर यश द्यायचं असेल तर परमात्मा मागे राहतो आणि आपल्या भक्तालाच यश देतो. एकला अर्जुन परी अक्षोहिणी अकरा न जिनेची काही. या सगळ्या महाभारतामध्ये यश कुणाला प्राप्त झालं? अर्जुनाला. वास्तविक तो बर्बरिक नावाचा एक योद्धा होता, तो युद्धाकरता निघाला. बरं त्याला विचारलं, बरं तुला कोणत्या पक्षात जायचं आहे? त्या बबरूला सुद्धा असं विचारलं होतं. तो बबरू म्हणला, मला असं वाटेल की त्याचं सामर्थ्य कमी, त्या पक्षात मी जाणार. हे म्हणले, मग ये आमच्या पक्षामध्ये, आमचं 7 अक्षी सैन्य. मी सैन्यसंख्याने सांगितली, प्रभाव सांगितला. मग लक्षात आलं की हा बहुतेक त्यांच्याच पक्षात जाणार आहे. मग भगवंताने भीमाला सांगितलं, भीमा युद्ध करायच्या अगोदर एका ध्वजस्तंभाची रचना करावी लागते, त्याचं रक्षण करावं लागतं. आज रात्री तिथं जाऊन तू थांब, आणि कोणी आलं तर विचार नाही करायचा, मारायचा. त्या बबरूचा तसा वध केला. दुसरा एक बर्बरिक नावाचा योद्धा आला, आणि त्याच्याकडं फक्त 3च बाणं होते. त्याला त्रिकांड्या बर्बरिक असं म्हणतात. त्रिकांड्या म्हणजे 3च कांड, धनुष्याचे 3च बाण त्याच्याकडे. पण तो 3 बाणामध्ये कसं काय युद्ध करणार? तो म्हणला 3 बाणामध्ये सगळ्यांचं काम होऊ शकतं. मग 3 बाणामध्ये भागतं, जसं आमच्याकडे काही लोकांचं एकाच अभंगात, तसं 3 बाणं काय घेऊन बसले हो. 3 बाणात तर काही होऊ शकतं म्हणे. 3 बाणात होऊ शकतं का म्हणे? हो, दाखव बरं पराक्रम. त्याने एक बाण घेतला आणि तो कुंकवामध्ये भिजविला, आणि त्याने काय केलं, एका झाडाखाली जाऊन तो बाण सोडला. झालं असं, त्या कुंकवाचे शिंतोडे सगळ्या पानावर पडले, आणि मग दुसरा बाण मारला की सगळ्या झाडाच्या पानांना छिद्र पडली. तिसरा बाण तर बाकीच होता. यातून त्याने सांगितलं भगवंताला की या सगळ्या सैनिकांचे असणारे मर्मस्थानं मी एका बाणामध्ये जाणून घेणार. म्हणजे कुंकवाचा बाण मी आकाशामध्ये संचारण करणार, आणि मग बरोबर कुंकू ज्या ज्या व्यक्तीच्या ज्या ज्या अंगावर पडेल ते तर त्या व्यक्तीचं मर्मस्थान आहे, मृत्यूचं ठिकाण हे मी निश्चित करणार. नाहीतर आता जसं रावणाचं नाभीमध्ये मरण होतं, मग ते आता जटावीनं किती वेळा अंगठा फोडला तर काय होणार आहे, तसं बाकीच्या लोकांची मी वेळ नाही दवडणार, मर्मस्थान जाणून घेणार, आणि मग दुसऱ्या बाणामध्ये मर्मस्थानाचं भेदन करणार. आणि खरंच त्याने तसं केलं. पहिला बाण जो त्याने फेकला आकाशामध्ये, सगळ्यांची मर्मस्थानं त्याला लक्षात आली. असं म्हणतात की त्या कुंकवाचा एक शिंतोडा भगवंताच्या अंगठ्यावर जाऊन पडला होता.
म्हणजे भगवंताचं निजधाम गमन होणार तर ते कुठं होणार? त्या अंगठा चमकणार किंवा तळ पायाला बाण लागणार त्या जरा व्याधाचा. भगवान म्हणले अवघडच आहे. एका बाणात जर एवढा पराक्रम करू शकतो आणि त्याचा मृत्यू भगवंताच्या हातानेच होता. भगवंताने युद्धाच्या अगोदर त्याचा वध केला आणि तो जिवंत राहिला. तो म्हणला प्रभू तुमच्या हाताने मरण आलं हे माझं भाग्य आहे, मला त्याची अडचण नाही, पण मला युद्ध पाहण्याची अपेक्षा आहे. काय करावं? पण मला युद्ध पाहायचं आहे. भगवंताने त्याला जिवंत ठेवलं आणि एका पर्वतावर स्थापित केलं. तिथून तो युद्ध पहा. महाभारती युद्ध झालं आणि मग सहज भगवान परमात्मा सगळ्या पांडवांना घेऊन तिथं गेले. त्या बर्बरिकाला विचारलं, म्हणे बर्बरिका तू सगळं युद्ध पाहिलं, लक्षपूर्वक पाहिलं म्हणे मी सगळं युद्ध, सांग बरं म्हणे या युद्धामध्ये पराक्रम कोणी गाजविला? तो बर्बरिक म्हणे या युद्धामध्ये फक्त दोघांनी पराक्रम गाजवला म्हणे. भीमाला असं वाटलं वा बहुतेक पहिलं नाव माझं येणार आहे, कारण 100 कौरव मीच मारले. आणि अर्जुनालाही असं वाटलं की बहुतेक पराक्रमाच्या यादीमध्ये भीमाच्याही अगोदर विशेष गौरव पुरस्कार माझाच होणार आहे, असं दोघालाही वाटलं. अभिमान थोडा झाला होता की नाही. मग त्या बर्बरिकाने सांगितलं यामध्ये भीमाचाही पराक्रम नाही आणि अर्जुनाचाही पराक्रम नाही, युद्ध फक्त दोघांनीच केलं. कोणी कोणी केलं? एक हर आणि दुसरा हरी. ध्वजस्तंभावरी वानरू, तो हर म्हणजे भगवान शंकर, आणि सारथी शारंग धरू अर्जुनेशी, ते हरी. या दोघांनीच फक्त युद्ध केलं, बाकीचे फक्त दिसायला होते. आता दोघांनी जरी युद्ध केलं तर यश कोणाला मिळालं? भक्तराज अर्जुनाला. जेव्हा यश मिळायचं असेल तेव्हा परमात्मा पाठीमागेच राहतो, आणि जर संकट आलं तर परमात्मा पुढे राहतो. आपण कळी काळाशी भिडे. भगवान 8व्या अध्यायामध्ये म्हणतात, एखादा सामान्य भक्त असेल आणि जो तो मला संकटात सापडल्यामुळे काकुळतीने धाव धाव असं म्हणत असेल तर त्याच्या प्रार्थनेकरता मी धावून जात नाही का? सहज धावून जातो. आणि भक्तावरही तसं संकट येत असेल तर मग भक्तीचे सायास करायचे तरी कशाला? याचा अर्थ भक्ताने मला अगोदर आळवावं आणि मग मी प्रकट व्हावं असं नाही. त्याने प्रार्थना करण्याच्या अगोदरच मी उपस्थित होतो. पैरंक एक आडलेपणे काकुळते धावगा धाव म्हणे, तरी तयाची एकलानी धावणे काय न घडे मज. आणि भक्ताही तेची दशा तरी भक्तीचा सोस कायसा, मनवनी हा ध्वनी ऐसा न वाखाणावा. तीही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरेला की पावावा, तो आभारही जीवासा हवेचे ना. म्हणजे स्मरण केल्यानंतर परमात्मा प्रगट झाले बुवा एवढं सुद्धा ओझं मला सहन होत नाही. स्मरण करायच्या अगोदरच मी प्रगट होतो, कारण भक्तावर संकट येणार आहे. म्हणून पायिक पाठीशी घाताला आपण पुढा राहिला. संकट संकट येणारच आहे, यासाठी परमात्मा सज्ज होऊन अगोदरच पुढे विराजमान होतो. आता यावरी तुले घडे जे तेचे सुख आगळे वाढे, आणि काळाची दृष्टी न पडे हे मज करणे घडे. भगवान म्हणतात त्या भक्ताला प्रेम प्रदान करावं असं आम्हाला वाटलं होतं, पण काय करावं? त्यांनी ते प्रेम स्वतः संपादन केलं. आता आमच्याकडं फक्त एकच काम राहिलं, कोणतं? या भक्तावर काळाची नजर पडू नये एवढं आम्हाला कार्य करावं लागतं. 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाने देवाला विचारलं, प्रभू एवढी असणारी मुख कशाला संपादन केली? नेमका तू कोण आहेस? व्यासुरमुखे का मिळविली? कोण आहे तो? भगवंताने उत्तर दिलं, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो. अर्जुना तरी मी काळगा हे पुढे, लोकसंहारावया लागे वाढे, सैंग पसरली आहाती तोंडे, आता ग्रासीने आगवे. मी कोण आहे सांगू का? मी काळ आहे. या सगळ्या लोकांचा संहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मी मुख मिळविली आहे, आणि आता मी सगळ्यांचा ग्रास करेल. हे परमात्मा वचन बोलून गेले, पण देवाच्या लक्षात आलं माझ्या अर्जुनाला भीती वाटेल. मग आश्वासिले पार्थासी बिहालियासी. पार्थाते परमात्म्याने अर्जुन जो घाबरला त्याला आश्वासन दिलं की तुम्ही फक्त सुटणार आहे, बाकी कोणीच वाचणार नाही. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृत्त लोकांसमाहर तुम्ही ह प्रवृत्त ऋते पित्वाम न भविष्यन्ति सर्वे. त्वाम ऋते सर्वे न भविष्यन्ति.
तो मला सोडून बाकी कोणीच राहणार नाही. हे त्वाम त्वा एक वचन आहे ना, एक वचन आहे. ज्ञानोबाने त्याचं बहुवचन केलं. तुम्ही पांडवासा बाहेर आहे, तुम्ही पाचही पांडव त्यातून बाहेर आहे, बाकीचे सगळे आपल्या मुखातच येणार आहे. ज्ञानोबांचा बारकावा तिथला आहे बघा. फक्त तूच नाही तर तुझ्या संबंधाने सगळे पांडव वाचणार आहे. याचा अर्थ काळाचा प्रसंग जर आला तर परमात्मा भक्तावर ते संकट येऊ देत नाही. त्या खांडववनाला जाळलं तर त्याच्यामध्ये असणारा एक नाग होता ना, तो वाचला, पण त्याचं कुटुंब जळून गेलं. त्याला राग आला. राग आल्यामुळे त्याने असं ठरवलं की मला अर्जुनाचा वध करायचा. बऱ्याच प्रसंगामध्ये त्याने डाव साधण्याचा प्रयत्न केला, पण जमलं नाही. शेवटी तो कर्णाच्या बाणात गेला, धनुष्य बाणात, आणि एका बाणावर तो विराजमान झाला. कर्णाने कोणाचं लक्ष नाही असं म्हणून तो बाण सोडला, तर त्या बाणाच्या अग्रभागाला हा नाग जाऊन बसला की अर्जुनाला चावावं. आणि भयंकर विष होतं त्याचं. भगवंताच्या लक्षात आलं की हा नाग त्या बाणावर विराजमान होऊन येत आहे. भगवंताने सहज आपल्या पायाचा अंगठा त्याचा भार दिला. तो जो रथ होता की नाही, तो रथ असा खाली थोडासा दाबला, म्हणजे शॉकअप जर म्हणतो की नाही आपण त्याला, तसा तो रथ असा थोडासा खाली दाबला. परिणाम काय झाला, अर्जुनाच्या कंठाचा वेध घ्यायचा होता त्या बाणाला, पण भगवंताने रथ खाली दाबल्यामुळे त्या बाणाचा निशाणा कंठावर नाही मुकुटावर जाऊन बसला. आणि मग मुकुट जेव्हा खाली पडला, तो मुकुट होता सोन्याचा. तो सोन्याचा मुकुट बाण लागल्याबरोबर काळ्या वर्णाचा झाला. भगवान म्हणले, बघ अर्जुना, जर निर्जीव असणाऱ्या धातूवर त्या विषाचा एवढा परिणाम झाला, तुला थोडासा जरी स्पर्श झाला असता तर तू त्या जाग्यावर मृत झाला असता. याकरता भगवंताने पायीक पाठीशी घातला. आपण पुढा राहिला. महाभारत युद्धामध्ये दररोजचा नियम असा होता की भगवंताने रथावर चढावं सुरुवातीला, आणि अर्जुनाला हात द्यावा, आणि मग अर्जुनाला रथावरती घ्यावं. सायंकाळी युद्ध संपलं की भगवंताने अगोदर खाली उतरावं, आणि मग अर्जुनाला उतरण्यासाठी आपली मांडी द्यावी. अर्जुनाने रथावरून एक पाय भगवंताच्या मांडीवर ठेवावा, दुसरा पाय मग जमिनीवर ठेवावा. असा दररोजचा क्रम होता. पण युद्ध समाप्तीच्या प्रसंगाला भगवान म्हणले, अर्जुना, आता मी आज खाली नाही उतरणार, आज पहिल्यांदा तू खाली उतर. म्हणे, प्रभो, आपला 18 दिवसाचा नित्य नियम आहे. ते म्हणे, ते नित्य नियम नाही, कधी कधी अपवाद असतो नित्य नियमाला. नियम अपवादाने सिद्ध होतो, पहिल्यांदा तू खाली उतर. अपवादाने नियम सिद्ध होतो की नाही, तुला खाली उतरावं लागेल. भक्तराज अर्जुन खाली उतरले, भगवानही खाली उतरले, आणि भक्तराज अर्जुन खाली उतरल्यानंतर भगवंताने हनुमंतरायाला सांगितलं, आता हनुमंतराया, तुम्ही प्रभूचं ध्यान करण्याकरता तुम्हाला जे ठिकाण आवडतं त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. हनुमंतराय बाजूला झाल्याबरोबर डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच अर्जुनाचा रथ जाग्यावर अग्नीच्या मुखात पडल्यामुळे भस्मसात झाला. बापरे बाप, ते पाहिलं आणि अर्जुनजी म्हणले, वा, यामुळेच परमात्म्याने सांगितलं का पहिला तो खाली उतर. भगवान म्हणाले, अर्जुना, या रथावर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण या समान असणाऱ्या अनेक महारथी पुरुषांनी आपल्या अस्त्रशक्तीचा प्रभाव वापरलेला होता. ते अस्त्रशस्त्र इतके भयानक होते की मी नसतो तर कोणत्याही क्षणामध्ये रथासहित तुझी राग झाली असती, भस्मसात झाला असता. फक्त माझ्या प्रभावामुळे मी आतापर्यंत ती शक्ती दाबून ठेवली होती, आणि त्या शक्तीचा कधी ना कधी तरी विस्फोट होणारच होता. म्हणून आज मी तुला पहिल्यांदा खाली उतरविलं, आणि ही शक्ती वाटच पाहत होती की परमात्मा एकदा खाली उतरले, हनुमंतर एकदा बाजूला झाले की त्या शक्तीच्या प्रभावाने हा रथ जळणारच होता. यासाठी भगवंताने पायीक पाठीशी घातला. आपण पुढा राहिला. युद्धाच्या तोंडावर स्वतः परमात्मा पुढे राहिले. संकट आले तर माझ्या भक्ताला काही होऊ नये. ज्ञानोबा म्हणतात, याला प्रेम म्हणतात बघा. खरा मित्र तो आहे जो संकटामध्ये पुढे असतो. संकटामध्ये पुढे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे कितीतरी प्रसंग पाहू शकतो की नाही. त्या शिवाकाशीतच ना त्यांचं नाव. ते म्हणजे राजे शिवाजी महाराज म्हटले, आज तुला मारावं लागेल.
ते म्हणले काही हरकत नाही, पण तुमच्या अंगावरचे वस्त्र मला परिधान करायला मिळत असेल आणि एक दिवस का होईना मी जर शिवाजी म्हणून नाव लौकिकाला येत असेल तर मृत्यूही चांगला आहे. किती प्रेम असेल, याला मित्रत्व असं म्हणतात. बाजीप्रभूंनी सांगितलं तुम्ही वाचले पाहिजे. तानाजी मालुसरे म्हटले तुम्ही वाचले पाहिजे. प्राण देण्याकरता जे पुढे असतात ते खरे मित्र असतात. यशामध्ये मागे राहू आणि संकटामध्ये पुढं भगवंताने आदर्श ठेवला आहे. पाईक हा माझा सेवक आहे, मग सेवकाकडून फक्त सेवा नाही करून घ्यायची. देण्याचा प्रसंग आला, जर सेवक सगळं देऊ शकतो त्याला दास्य म्हणतात. बरं, दास, त्या दास शब्दाचे दोन अर्थ होतात. दा यच्छती असंच आहे की नाही, ददाती, आणि स म्हणजे सर्वस्व. जो सर्वस्व देतो त्याला दास म्हणतात. याने सर्वस्व दिलं असेल तर आपल्यालाही सर्वस्व द्यावं लागेल की नाही. प्रसंग आला तर भगवान म्हणतात अर्जुना, पहिल्यांदा संकट माझ्यावर येईल म्हणून पायीक पाठीशी घाताला, आपल्या पाठीमागं ठेवला अर्जुनाला आणि आपण स्वतः पुढा राहिला. त्या परमात्म्याने पांचजन्य नावाचा शंख सहज वाजविला. सहज. बरं, भगवान राहिले सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये आणि मग शिक्षण पूर्ण झालं. 14 विद्या 64 कला फक्त 64 दिवसामध्ये शिकले परमात्मा. निमित्त मात्र होतं. सांदीपनी ऋषीला आजही आपण उज्जैनला गेलो ना, आजही आश्रम आहे बरं, आणि पाहण्यासारखा आहे. उज्जैनला गेल्यानंतर अवश्य पाहावा सांदीपनी ऋषींचा आश्रम, आणि सुव्यवस्थित आहे. तिथं काही जनांचे पाय रवे, लोक तिथं जातही नाही जास्त. आश्रम रस्त्यावर आहे, चांगला आहे, पण विनाकारण पर्यटनाला आलेल्या लोकांची तिथं गर्दी नाही होत. आश्रम अजूनही पवित्र आहे बघा, चांगल्या प्रकारे आहे. 14 विद्या कोणत्या, 64 कला कोणत्या, याचं शिल्प तयार केलं आहे. जसं आपल्या ज्ञानोबा मंदिरामध्ये नाही का, आतमध्ये रेड्यामुखी वेद बोलविला ते शिल्प आहे आणि पाठीमागे समाधीला जाण्याचा प्रसंग आहे. तसे त्या ठिकाणी 14 विद्या कोणत्या आणि 64 कला कोणत्या आहे याची सगळी शिल्प दाखवलेली आहे. आश्रम पाहण्यासारखा आहे. मग भगवंताने सांगितलं गुरुजी तुम्हाला दक्षिणा काय द्यायची. गुरुजी म्हणले अनंत ब्रह्मांडाचा नायक तो माझा शिष्य झाला, हीच तर फार मोठी दक्षिणा आहे, त्यामुळे मला काहीच लागत नाही. पण तुझ्या गुरुमातेला काही लागत असेल तर विचार. गुरुमातेकडे गेले, ते डोळ्यात पाणी आलं. म्हणे श्रीकृष्णा तू आला तर मला माझ्या पुत्रवियोगाचं दुःख अजिबात स्मरण झालं नाही. फक्त आता तू चालला की तुझी पण आठवण होईल, मला मुलाची पण आठवण होईल. तेवढा आणता आला तर मुलगा आण बरं म्हणे माझा. म्हणे कुठे मुलगा, 12 वर्षापूर्वी समुद्रामध्ये स्नानाला गेला होता, त्याला आणायचं. भगवान म्हणले मग मी आणतो ना. मृत गुरुपुत्र आणला तर तुवा पवाडा देखील. समुद्रामध्ये स्नानाला गेला होता, मग समुद्राला विचारलं कुठे म्हणे मुलगा. त्याने प्रभू असे तर लय माणसं येतात स्नानाला, मला तरी काय माहिती म्हणे कोणता मुलगा होता काय होता. लाटेमध्ये गेला असेल, पण मी सांगतो माझ्या पोटामध्ये शंखाचं घर करून पंचजन नावाचं दैत्य राहतून त्याच्याकडे तो मुलगा आहे. मग भगवंताने तो पंचजन नावाचं दैत्य त्याला मारलं. त्याने सांगितलं मी मारलं हे खरं आहे, पण त्याचा प्राण यमलोकात आहे. यमलोकातून भगवान त्याचं दिव्य असणारं शरीर घेऊन आले. मृत गुरुपुत्र होता तो प्रदान केला. पण त्या पंचजन नावाच्या दैत्याने सांगितलं प्रभू तुम्ही मला माझा वध केला, माझा स्वीकार करा ना. मग त्या पंचजन नावाच्या दैत्याच्या अस्थिपासून एक शंख तयार केला, त्याला पांचजन्य असं म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात अजूनही वैर्याची कलेवरा विसंवशेना. त्या वैर्याचं कलेवर आहे, ते शरीर आहे, पण भगवंताने तो शंख घेतला आणि सहज वाजविला. पांचजन्य आस्फुरीला अवलिळाची. आता वाजविला होता सहज, मग परिणामही सहज झाला असेल, अल्प झाला असेल नाही. शंख वाजविला अल्प ताकदीने, पण परिणाम मात्र फार मोठा झाला. कसा, परी तो महाघोष थोरू गरजत असे गहिरू. काही भागात हा शब्द वापरतात बरं, गैर असं म्हणतात ना. हां, ते 56 भाषेपैकी इथं शब्द आला येतो. गहिरू म्हणजे गंभीर असं त्याचा अर्थ आहे. जैसा उदयला लोपे दिन करू नक्षत्राते. आळंदीमध्ये त्या भाषेचा शोध लागेल बरं, कारण आळंदीमध्ये सगळ्या प्रांताचे लोक राहतात. फक्त एवढं करावं लागेल की सगळ्या प्रांताच्या विद्यार्थ्यांना एकत्र करावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की काही नाही करायचं, फक्त तुमच्या प्रांतातले शब्द आले की फक्त त्याच्यावर टिक मार करायची.
की कोणत्या कोणत्या भागातला शब्द कुठं कुठं आला. 56 भाषा सहज सापडतील बघा. पण ते एकत्र आले पाहिजे सगळे. कारण 56 एकत्र आणायचे ना, म्हणून म्हणलं. परी तो महाघोष थोरू, भगवंताने शंख वाजविला, पण त्याचा महाघोष, घोष म्हणजे नाद, तो असणारा नाद अगोदरच महाघोष होता. आणि त्यात पुन्हा थोरू, मोठ्या प्रमाणामध्ये भयंकर असा भगवंताच्या पांचजन्य नावाचा शंखाचा ध्वनी झाला. गरजत असे गहिरू, तो गंभीरपणाने गर्जना करू लागला. बरं, एकट्या भगवंताचा शंखनाद आणि 11 अक्षौहिणी सैन्यांचा शंखनाद तुलना केली तर ज्ञानोबा म्हणतात, जैसा दिन करो उदयला नक्षत्रांते लोपी, तैसे तुरबंबाळ भवते, कौरवदळी गाजत होते, ते हारपोने नेनो केवते गेले तेथ. ज्ञानोबाऱ्यात इतकी उपेक्षा करतात त्यांची. ज्याप्रमाणे भगवंताने केलेला महाघोष थोर मोठ्या प्रमाणात होता, गंभीरपणाने त्याची गर्जना होऊ लागली. पण ते होत असताना एकट्या परमात्म्याच्या शंखनादाने कौरवांच्या पक्षातल्या सगळ्यांचा होणारा शंखनाद, त्यांचा असणारा वाद्यांचा आवाज तो हरपून गेला. कुठं गेला? ज्ञानोबा म्हणतात मलाही नाही सांगता येणार. हरपोनी केवते गेले नेनो, तो असणारा आवाज कुठं गेला हे मलाही सांगता येणार नाही. जेव्हा सांगायचं नसतं तेव्हा ज्ञानोबा हा शब्द वापरतात. बरं, नेनो ब्रह्ममार्ग चुकले, जसं सांगता येणार नाही ना काही, तत्संबंधाने हा विचार आहे. इथला भाव तसा नाही. बरं, तिथं त्या अभंगामध्ये नेनो ब्रह्ममार्ग चुकले भगवंताचं कथन करता येत नाही. अनिर्वाच्य आहे किंवा अनिर्वचनीय आहे म्हणून ना. पण इथं म्हणजे कौरव दळातल्या लोकांची तर उपेक्षा करण्यासारखी आहे म्हणून नेनो, म्हणजे त्यांची गणनासुद्धा करू नये, एवढीसुद्धा दखल घेऊ नये, असा त्याचा अर्थ आहे. कसं झालं म्हणे, उदयला दिन करो नक्षत्रांते लोपी, ज्याप्रमाणे उदयाला आलेला दिनकर म्हणजे सूर्य आकाशामध्ये नक्षत्र तारकांना आपल्या प्रभावाने लोपवून टाकतो. ज्ञानोबा तर म्हणतात, अगा सहस्र किरणांची दिठी, पुढा चंद्र हे लोपे किरटी, ते तखद्य तो का हुटहुटी आपोलीने तेजे. अरे सूर्याच्या समोर चंद्राची किंमत राहत नाही, तर नक्षत्र तारकांची काय किंमत राहणार आहे. आणि तिथे एखादा काजवा म्हणला मी सूर्याला थोडासा आज प्रकाशित करतोय, कुठं किंमत राहणार आहे. जैसा उदयला लोपी दिन करो नक्षत्रांते, दिनकर म्हणजे सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो तैसे. हे झालं उदाहरण. सिद्धांत काय, तुरबंबाळ भवते, भवते म्हणजे सभोवती, तुरबंबाळ म्हणजे वाद्य गजर, कौरवदळी गाजत होते. कौरवांच्या पक्षामध्ये जो शंखाचा वाद्यांचा आवाज मोठ्या प्रमाणामध्ये वाजत होता, ज्ञानोबा म्हणतात तो असणारा आवाज हरपोनी केवते तेथ गेले नेनो, भगवान परमात्म्याच्या समोर तो आवाज हरपून नेमका कुठं गेला हे काही सांगता येणार नाही बुवा. म्हणजे काय, एकट्या भगवंताचाच फक्त शंखाचा आवाज होऊ लागला, बाकीच्यांचा आवाज सगळा लोपवून टाकण्यात आला. त्या आवाजाचा काही प्रतिध्वनी नाही आणि कोणत्या प्रकारची गणना नाही. भगवंताचा हा प्रभाव एकट्याचा. आता भगवंताच्या बरोबर पुन्हा 5 पांडव एकत्र झाले. तो ज्ञानोबारे पुढे विचार सांगतात, तैसाची देखे एरे, एरे म्हणजे दुसरं कोण होतं रथावर. एक जर सारथी असेल तर दुसरा रथी असेल, मग रथी अर्जुन आहे. तैसाची देखे एरे निनादे अति गजरे, देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला. ते दोन्ही शब्दाच्या आठ मिनले एकवट, ते तर ब्रह्मकटाह शतकोट हो पाहत असे. या 2 ओळीचा एकत्र विचार आहे. तैसाची म्हणजे त्याचप्रमाणे जसा भगवंताने अवलीळाची सहज शंख वाजविला, तैसाची देखे एरे, अर्जुनाने ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर निनाद म्हणजे विशेष प्रकारचा गोड आवाज, आणि तो सुद्धा अति गजरे अत्यंत भयानक ध्वनी करणारा आवाज प्रगट होतो आहे ज्या शंखातून, असा देवदत्त नावाचा शंख धनुर्धरे आस्फुरिला. त्या धनुष्य धारण करणाऱ्या अर्जुनाने तो शंख वाजविला. देवानी शंख दिला होता
म्हणून त्याचं नाव पडलं देवदत्त. दत्त म्हणजे दिलेला, देवाने दिला होता, नावच पडलं देवदत्त. भगवंताचा पांचजन्य, अर्जुनाचा देवदत्त नावाचा शंख. यांचं ऐश्वर एवढं आहे की यांच्याकडे शंखाला सुद्धा नाव आहे आणि यांच्याकडे कोणत्या शंखाला नाव सुद्धा नाही. म्हणजे यातून प्रभाव प्रगट होतो आहे. परिणाम काय झाला, ते दोन्ही शब्द आचाट. आचाट म्हणजे अद्भुत, अपूर्व. कारण भगवंताचाही शंखनाद अपूर्व होता आणि भक्ताचाही शंखनाद अपूर्व होता. दोन्ही शब्द आचाट. एकवट मिनले, एकत्र झाले. ते मिनले एकवट, आणि एकत्र मिळाल्याबरोबर आवाजाचा परिणाम असा आहे. बघा बरं, भीष्माचार्यांचा आणि कौरवांचा शंखनाद झाला तर त्रैलोक्य बधिरीभूत झाले. म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ यावर परिणाम झाला. किंवा सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव व्याकुळ झाले. पण या दोघांचा आवाज असा होता की ब्रह्मकटाह म्हणजे ब्रह्मांड, आणि एका ब्रह्मांडामध्ये 14 लोक येतात. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ हे खाली असणारे सप्तलोक आहेत. भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक हे सगळ्याला मिळून एक ब्रह्मांड म्हणतात. आणि या सगळ्या ब्रह्मांडाचे जणू काही 100 तुकडे होतात की काय. ब्रह्मकटाह किंवा कटाह म्हणजे कढई. आपण जर सपाट भागावर उभं राहिलो तर आपल्याला आकाशात असा उलटी कढई ठेवली असं वाटतंय बघा, पोकळ भाग नाही का. हे ब्रह्मांडाचं आहे सगळं. आणि सगळ्या ब्रह्मांडाचं शतचूर्ण होतं की काय, असा प्रसंग प्राप्त झाला. ते पाहिलं, मग भीम शांत बसतो होय. तव भीमसेन विसनेला जैसा महाकाळ खवळला, त्याने पौंड्र आस्फुरिला महाशंख. तव ते पाहिल्यानंतर भीमसेन विसनेला म्हणजे आवेशयुक्त झाला. आणि त्याचा आवेश पाहिलं की असं वाटलं जणू काही महाकाळच खवळला की काय. आता हा महाकाळ खवळल्यामुळे सगळ्यांचा ग्रास करेल तसा भीमाचा आवेश होता. आणि त्या आवेशामध्ये पौंड्र नावाचा शंख, महाशंख म्हणले बरं. मग आता जेवढा वजनदार व्यक्ती तेवढा शंखही मोठा लागेल की नाही. आता भीम जर आकारानेच मोठा असेल तर शंखही मोठाच लागेल की नाही. नाहीतर मग मोठा व्यक्ती आणि देवपूजेची घंटी घेऊन चालणार नाही ना. त्याने पौंड्र आस्फुरिला महाशंख, त्याने मोठा असणारा शंख वाजविला. मग त्याचा आवाज कसा झाला, तो महाप्रलय जलधर. महाप्रलय जलधर, जल धारण करणारा मेघ असतो. महाप्रलया काळामध्ये येणारा मेघ, तसा तो आवाज घुमघुमत राहिला. तो महाप्रलय जलधर. जैसे गडगडीत गहीर, ज्याप्रमाणे प्रलय काळाच्या मेघांनी गर्जना करावी तशा भीमाच्या शंखाची गर्जना होती. म्हणजे भीमाच्या शंखेला उपमा दिली आहे ज्ञानोबारांनी की महाप्रलय काळातल्या मेघांची गर्जना कडकडाट व्हावा तसा भीमाच्या शंखाचा आवाज झाला. अर्जुनाचा आणि देवाचा शंखनाद ऐकला की ब्रह्मांडाचे 100 तुकडे व्हावे. आणि भीमाचा शंखनाद ऐकला की जणू काही आकाशाचा कडकडाट होऊ लागला विजांचा, असा तो आवाज होता. त्यानंतर मग तव अनंत विजय युधिष्ठिर आस्फुरित असे. अनंत विजय नावाचा शंख जो युधिष्ठिर युद्धामध्ये स्थिर राहतो त्याला युधिष्ठिर असं म्हणतात. चंचल नाही होत तो, किती प्रसंग जरी आला तरी. म्हणून नाव ठेवलं युधिष्ठिर. युद्धामध्ये स्थिर राहणारा त्याने अनंत विजय नावाचा शंख आस्फुरित असे तो वाजविला. न कोळे सो घोष सहदेवे मने पुष्पक, जेने नादे अंतक गजबजला ठाके. न कुळाने सुघोष नावाचा शंख वाजविला. त्यांच्याकडे हा शंख होता. सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. किती जणांनी वाजवले? फक्त 6 जणांनी. 5 पांडव आणि भगवान श्रीकृष्ण 6 जणांनी शंख वाजविले. परिणाम जेने नादे अंतक गजबजला ठाके. ज्या नादाने म्हणजे आवाजाने अंतक सगळ्यांचा अंत करणारा यम तो गोंधळून गेला. गजबजला ठाके घाबरून गेला. त्याला असं वाटलं जणू काही या आवाजाने आपल्यावर तर अंताचा प्रसंग येणार नाही. नाव तर आपलं अंतक आहे, पण जणू काही आपलाच अंत करणारा हा आवाज आहे. म्हणजे हा अंतक आहे पण हा नाद आपलाही अंत करू शकतो. हाच अंतक आहे की काय म्हणून यम घाबरून गेला. आणि या सर्वांचं अनुसरण मग आता
पांडवाच्या पक्षातल्या सगळ्यांनी महारथी योद्ध्यांनी केलं, त्याचाही परिणाम काय झाला ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडली कवरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.